नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत मसाला पनीर टोस्ट। यासाठी 200 ग्रॅम पनीर, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा मसाला, चिमूटभर हिंग, 2 छोटे कांदे बारीक चिरलेले, त्यानंतर थोडासा चाट मसाला, भरपूर सारी कोथिंबीर, हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। पाणी अजिबात वापरू नये, कारण पनीर ओला आहे, कोथिंबीरमध्येही पाण्याचा अंश असतो आणि कांद्यामध्ये, सो हे व्यवस्थित मळलं जातं विदाउट पाणी। ह्याच्यावर थोडंसं 1 चमचा तेल लावून परत मळून घ्यायचं आहे। नंतर तवा गरम करत ठेवायचा आहे, त्यावरती लोणी फिरवून ब्रेड फिरवून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपलं जे पनीरचं बॅटर आहे तिथे मुरत ठेवलेलं आहे। आता आपण जे लोणी लावून ब्रेड टोस्ट केले होते त्यावरती हे असं बॅटर लावून घ्यायचं आहे आणि तवा मध्यम आचेवर, नाहीतर मग स्लो करून त्याच्यावरती हे जे ब्रेड आहेत ते असे ठेवायचे आहेत। स्लो आचेवरतीच ठेवा, मस्त क्रिस्पी होतात ते। आणि जास्त फिरवायचं नाही, एकदा एका साईडने एकदा एका साईडने। सो हे बघा, स्लो आचेवरती मी जवळपास 4 मिनटं ठेवले होते। 2 मिनटं प्लेन साईडने आणि 3 मिनटं मसाल्यावाल्या साईडने। असे आपले हे मसाला पनीर टोस्ट रेडी आहे। चला आस्वाद घेऊ।